चला, आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने निघाली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू, प्रेक्षक, मान्यवरांचं श्री प्रमोद शेठ आनंद मस्कर पुरस्कृत रोहा तालुका क्रीडा क्रिकेट प्रेमी मित्र परिवार आयोजित रोहा तालुका प्रीमियर लीग हे चौथ्या पर्वामध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. एक चित्त थरारक लढत नुकतीच संपली. 8 चेंडू आणि 8 धावांचा सामना. 4 बॉल 8 वरती येतो काय आणि नशिबाची साथ मिळते काय, या मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे आघाडीची जोडी दाखल असताना पाहायला मिळते आहे. सौरभ विचारे गतवर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार विजेता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, गतवर्षी ज्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येत असताना पाहायला मिळाल्या, त्याला आपण मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणि अगदी त्याच वेळेला गेले अनेक वर्ष हे नाव चर्चेतील विषय राहिलाय. खुल्या गटाचा क्रिकेट, त्याच वेळेला आपण पाहिलं तर गावाचं क्रिकेट, तालुक्याचं क्रिकेट ज्या खेळाडूने नेहमीच दणाणून सोडलंय तो दीपक गंभे नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, राजेचा पहिला बॉल डाव्या यष्टीवरती इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाब्याने सुरुवात होत असताना पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेण्यासाठी प्रजेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रजेशला इन्व्हाइट करण्यात आलाय. प्रजेश वरणकर खर तर एक वेगवान गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. आज त्याची गोलंदाजी सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. प्रजेश वरणकरला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने यावेळेला हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट एक्सचा कव्हर रिजन मध्ये सिंगल येते. सिंगल अर्जित करण्यात आली आहे. सौरभ विचारे संघाचा एक हुकमाचा एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मोक्याच्या क्षणी समोरच्या दिशेने लांब लचक फटके खेळणारा, सरळ बॅटने आणि 20 क्षेत्रामध्ये फटक्यासाठी तो नेहमी जाणला जातो. त्याच्यासाठीला दीपक गंभे आपण पाहतोय. गंभे ब्रदर्स एक दहशत राहिली होती काही काळ मागे वळून. जर का तुम्ही पाहिला ना, या दोन्ही बंधूंची क्रिकेट जगतावरती अभिराज्य निर्विवाद असं गाजवलं होतं. त्या बंधूंपैकी एक दीपकला आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 40+ मध्ये खोऱ्याने धावा गोळा केल्यात त्याने. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून मिळते. मला वाटतं 2014-15 साली या दोन्ही खेळाडूंना एका संघामध्ये मी कॉमेंट्री करत असताना जोगेश्वरीच्या शिवाई मैदानावरती पाहिलं होतं. आणि त्यानंतर आज 30 दिवस तीच वेळ येते. जवळपास 10 ते 12 वर्षाचा एकंदरीतचा कालखंड उलटलाय. आणि तदनंतर आज मी या दोन्ही खेळाडूंना एकत्रितपणे पाहणार आहे. डावलकावरती 3 बनल्यात. पहिलं षटक प्रजेश वरणकर. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील उचलून धरली आहे पंचांनी. लेग बिफोर LBW रूपामध्ये आणखीन एक धक्का. क्रमांक पहिला गतवर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सौरभ विचारे बाद. मध्ये खूप काही आशेचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला सौरभ LBW च्या रूपामध्ये इथे बाद झालाय. गतवर्षी धुमाकूळ माजवला होता या स्ट्रॉंग बॉईज संघाने. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतोय. एक नव्हे तर 2 इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहेत. पहा, RTPL चे जे काही फॉर्म्स जे फिलअप झाले होते जवळपास 500 ते 600, परंतु त्यामध्ये जे काही अनसोल्ड राहिलेत ना, त्यांच्या ज्या टी-शर्ट्स आहेत त्या आलेल्या आहेत, अवेलेबल आहेत. परंतु त्या उद्यापासून आपण देणार आहोत. सेकंड अनाउन्समेंट अशी आहे की कोणताही बॅटर 30th सर्कल क्रॉस करण्याच्या आधी जर का चेंडू मागतोय बॉल चेक करण्यासाठी, तेव्हाच त्याला बॉल चेक करण्यात देण्यात येईल. धावलकावरती धावा बनल्यात त्या 3. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. पुढचा चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वन मोर अनदर बिग अनादर फलंदाज इथे गोज डाऊन. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याने केला. लीडिंग एज घेतली, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि झेल टिपण्यात आलाय. पियुष नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने स्ट्रॉंग बॉईज संघाच्या माध्यमातून बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पियुष बोनकर मैदानाच्या दिशेने बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. महत्वाच्या आणि मोक्याच्या क्षणी त्याला बॅटिंग मिळाली असंच म्हणावं लागेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पहिला गोलंदाज प्रजेश वरणकरला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतोय. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली नोंदवली जाणार का, हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह उद्भवतोय. या खेळपट्टीवरती धावा तितक्याशा बनलेल्या नाही आहेत. गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडली या सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी. पुढचा बॉल, सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. हॅट्रिकचा चेंडू आहे. हॅट्रिकचा बॉल होता, खोलात टाकला, ऑन साइडला, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती स्ट्रॉंग बॉईज संघाच्या प्रत्येक खेळाडूचे इरादे इथे स्पष्ट आहेत. अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग केली जाणार. टी फॉर टॅच, जशास तसे प्रत्युत्तर मिळतील. यावेळेला टॉप ऑफ दी बाउन्स आले, बॅकफुटला डॉमिनेट केलं होतं. चौकारानंतर ही नेहमी स्वाभाविक राहतं की गोलंदाजाची ही प्रतिक्रिया असते आणि ती प्रतिक्रिया पाहायला मिळाली. डॉमिनेट केलं बॅटरला, डॉट बॉल आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 7 आहेत. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर गतवर्षीचे विजेते पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॉंग बॉईज संघ धाव फलकावरती 7-2. पहिलं षटक नुकतंच संपलं. धाव फलकावरती 7 बनलेल्या आहेत. मिलिंद गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान पहिलं पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल आणि खरपून समाचार घेण्यासाठी असतं. धावा इथे लयलूट करण्यात येते, परंतु ते झालेलं नाहीये. मिलिंदला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत आहोत. मिलिंद जांभळे, पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कट केला. मूव्ह होती, फलंदाजाला रूम दिला आणि स्क्वेअर कट करत असताना चेंडूला पाठवलंय. क्रिकेटचा कॉपी बॉक आणि त्याच वेळेला नजाकत भरा स्ट्रोक, चौकार. गोलंदाजी मार्क वरती आला, परंतु त्याचं स्वागत इथे दीपक गंभेने चांगलं केलंय. खैरा गावाला बिलॉंग करणारे दोन्ही ब्रदर्स सातत्याने चांगले क्रिकेट खेळतात. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल टॅप केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते, इथे घडते तरी काय. डायरेक्ट हिट झालाय. डीआरएस ची मागणी करण्यात आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पहा. डीआरएस केवळ पंचांसाठीच अवेलेबल आहेत. कोणत्याही खेळाडूला डीआरएस अवेलेबल नाही आहेत. याची माहिती मी आत्ताच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दीपक गंभे हा असा खेळाडू आहे ना, महाराष्ट्रामध्ये फार क्वचित आणि कमी वेळेला पाहायला मिळतो. तो सातत्याने बाहेरच्या राज्यामध्ये स्थायिक आहे, परंतु पश्चिम बंगालमध्ये असताना सरोज प्रामाणिक सोबत त्याने क्रिकेट खेळलंय. याहूनही अधिक मोठी गोष्ट काय हवी. जगत सरकार, सरोज प्रामाणिक यांच्या साथीने त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु इथे डायरेक्ट हिट लागलाय. सुपर हिट झालाय, पाहणं गरजेचं आहे. नेम तर लागलाय, गेम झाला का फलंदाजाचा पाहणं तितकंसं आवश्यक राहणार. कारण दीपक गंभे त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. अर्थात त्याच्याकडून जर का आपण पाहिलं ज्या रीतीने तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, त्याचा वावर पाहायला मिळतोय. अर्थात इथे डायरेक्ट हिट लागलाय जरूर, परंतु दीपक गंभे सेफ असावा असं त्याच्या बॉडी लँग्वेजने इथे क्लिअर होत असताना पाहायला मिळालंय. परंतु पंचांचा निर्णय अजूनही येणं प्रलंबित आहे. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण याची शहानिशा करतो आहोत. निर्णय अजूनही प्रलंबित. फलकावरती धावा जिथे मात्र 11 आहेत. या बॉलचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे.
या चेंडूचा रिझल्ट अजून पेंडिंग राहिलाय. डायरेक्ट हिट लागला होता. क्षेत्ररक्षकाचं मी विशेष कौतुक करेन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चांगला थ्रो पाहायला मिळाला. 11 धावा डावलकावरती पाहायला मिळाल्यात. चला, निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग. डिसिजन अजूनही पेंडिंग पाहायला मिळतोय. चला, रोहा स्पोर्टची संपूर्ण टीम त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक अँगलने या गोष्टीची शहानिशा करण्यात येईल, कारण क्रुशल मुवमेंट आहे, क्रुशल स्टेज वरती आहे. स्ट्रॉंग बॉईज गत वर्षीचे विजेते आता मात्र अडचणीमध्ये आहेत. प्रथम दर्शनी तर असं वाटलं होतं की दीपकने ही धाव कंप्लीट केली आहे, परंतु अगदी त्याच वेळेला पंचांच्या माध्यमातून निर्णय काय येतो हे देखील पाहणं आवश्यक राहिलंय. ओयूटी फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धुरंधर इथे मैदान सोडत असताना दीपक गंभेला आपण पाहत आहोत. ज्या रीतीने त्याने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता, हलगर्जीपणा त्याने दाखवला आणि त्याच कारणास्तव डायरेक्ट हिटच्या जोरावरती तो इथे बाद झाला. 3 फलंदाज बाद झालेत. 11 धावा डावलकावरती आहेत. स्वराज देवळे नवीन बॅटन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. तर या खेळाडूच्या नावावरती विक्रम राहिली. बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. PNP चषक त्याने गाजवलं. दमदार आमदार प्रीमियर लीग त्याने गतवर्षी गाजवली. परंतु रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार ही त्याच्या नावावरती राहिला होता. गतवर्षी स्ट्रॉंग बॉईज संघानेच बाजी मारली होती आणि त्या संघाचा महत्वाचा कर्णधार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. उजव्या एसीच्या बाहेर रूम मिळालाय आणि काय स्ट्रोक केलाय. ओव्हर द इनफिल्डला भेदत असताना स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. जास्तीचा उंचीवरती बॉल होता, शरीराचं संतुलन बनवू शकला नाही, परंतु फटका एक्झिक्युशन चांगलं राहिलं. एक परफेक्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिल्डला भेदत स्वीपर कव्हरला चौकार ठोकलाय. 15 धावा डावलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. एका बाजूला पडझड चालू आहे, परंतु पियूची बॅट धावांचा बोलबाला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मिलिंदचा हा बॉल बॅटची आतली कडा. व्हॉट अ कॅच. अफलातून नेत्रदीपक अमानवीय झेल. आणखीन एक धक्का. फलंदाज पियुष बोनकर बाद. यष्टीरक्षकाचा वेध घेतला, परंतु कौतुक यासाठी करायला हवं ना. यष्टांच्या पाठीमागे संजयला आपण पाहिलं, त्याने अभि मेहतरने अफलातून झेल टिपलेला पाहायला मिळाला. अफलातून झेल अभि मेहतरने टिपलेला आपण पाहिला. डाव्या बाजूला सूर मारत अगदी त्याच वेळेला बॅटची आतली कडा घेतली. चायनीज कट झाली. ज्या वेळेला बॅट आणि पायाचं अंतर असतं तिथले वैगुण असतात आणि तिथून बॉल साईड होणंही अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये डाव्या बाजूला झेल घेणं हा खरं तर एक अमानवीय झेल राहतो. आणि एक मॅजिकल कॅच जी मात्र आजच्या दिवसातली पाहायला मिळाली. अभि मेहतरने टिपली. मिलिंद दामळे पुढचा बॉल. यावेळेला कट केला. बॅकफुटला आले. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. इथे घडते तरी काय.
एका मागोमाग एक फलंदाज. इथे अडचणी वाढल्या. DRSची मागणी करण्यात आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. मोहम्मद बकवाल यांनी हा निर्णय पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्सकडे पोहोचवलाय. डिसिजन पेंडिंग. गतवर्षी ज्या संघाने मैदान गाजवली, मैदान मारली, स्पर्धा जिंकली, सातत्याने चांगला खेळ पाहायला मिळाला, इथे अडचणी वाढल्यात. चौथं पर्व तितकंसं लाभदायक सुरुवात झालेली नाहीये. आपण म्हणतो संघाला एक आश्वासक सुरुवात मिळायला हवी, ती मिळाली नाही. ब्राईट स्टार्ट मिळाली नाही. एका मागोमाग एक फलंदाज सौरभ विचारे स्वस्तात बाद झाला. एक धाव त्याच्या बॅटमधून, 2 चेंडू त्याने फेस केले होते. दीपक गंभे आणखीन एक धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज इथे स्वराज देवळे बाद. मैदानाच्या बाहेर येत आहेत. येता जणून सांगत असेल मी निघालो, तुम्ही येताना. हजेरीच लावली आहे जणू काय फलंदाजाने. नवीन बॅटर योगेश गंभे मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतील. या वर्षीच्या हंगामामधील देखील चर्चेचं नाव राहिलं रायगड प्रीमियर लीग 40+ ची स्पर्धा, ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या नावावरती राहिला. 10 बॉल 35 धावांची खेळी तिथे त्यांनी साकारली. परंतु अगदी त्याच वेळेला ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये बहारदार खेळ गतवर्षी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. अगदी त्याच वेळेला नजीमुल्ला ट्रॉफी जी पार पडत असताना पाहायला मिळाली होती. दादोजी कोंडे मैदानावरती ज्या वेळेला या खेळाडूच्या नावावरती मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार पाहायला मिळाले. सोन्याचं नाणं हे जिंकणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये आज 2 गंभे एकत्रितपणे एका संघामध्ये खेळत आहेत. त्यापैकी एक गंभे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संजय सातमकर आणि त्याच्या साथीला आता योगेश गंभे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धाबा थांबल्यात, महाग झाल्यात, विकेट गमावल्यात. हे नाहक बळी आहेत. आत्महत्याच म्हटली जाते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं अर्थात. धापलकावरती धाबा त्या सध्या दगडीला 15 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. हाफ ट्रॅकर बॉल दी बाउन्स आले, ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगाने. आपला हजार दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. केवळ एक सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 बनलेल्या आहेत. 5 फलंदाज बाद. स्ट्रॉंग बॉईज संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. धाबा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. धाबांसाठी इथे कष्ट करावे लागतील, कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी. ती जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये असायला हवी, तरच धाबा तुम्हाला मिळतील. धाबा सहज असे ती देणार नाहीये प्रतिस्पर्धी. ही मानाची स्पर्धा आणि मानाचा करंडक उचलण्यासाठीच प्रत्येक जण आलाय. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल, पहिला चेंडू होता. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये केला. मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी योगेश गंभीरने यांना पाहिला. आपण बॅकलेफ्टला खाली ठेवलं, स्क्वेअर कट केला. उजव्या एशीच्या बाहेर बदल आणि त्या चांगलं आहे. मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. धावलकावरती सध्या दगडीला 17 बनल्यात. 17 ऑन दी बोर्ड आहेत. 17 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी जणू काय खिंडारच पाडलं. एका मागोमाग एक फलंदाजांना बाद केलंय. धावा दिलेल्या नाहीत आणि अगदी त्याच वेळेला विकेट प्राप्त केलेल्या आहेत. ही बाब खरं तर कौतुकास्पद आहे, परंतु त्यासाठी क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड हा सर्वाधिक जास्त उंचावलेला पाहायला मिळालाय. लोअर फुलटोज होता ऑन साइडला, डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने चेंडूवरती येत असताना सिद्धू मोरेला आपण त्या ठिकाणी पाहतोय, संघाचा कर्णधार. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. सिद्धूने ज्या वेळेला आपण पाहिलं ना, प्रथमेजी ठाकूर यांच्याशी हितगुज करत असताना आवर्जून म्हणाला की यावर्षी घाटावमध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा आली आहे, आम्हाला जास्तीचा आनंद आहे आणि आज हा आनंद द्विगुणित करायचा असेल ना तर विजयानेच करावा लागेल. त्या करण्यासाठी तो कर्णधार तयार निश्चित राहणार आहे. पुढचा बॉल यावेळेला फ्लिक केला, मनगट वळवली आहे. शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामधील ही शर्यत होती जी जिंकली क्षेत्ररक्षकाने. धाव मिळाल्या त्या 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बधारेल. धावलकावरती धावा बनल्या तर 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावलकावरती आहेत.
पुरुषोत्तमजी भगत आपल्यामधून काही काळासाठी त्यांनी रजा घेतली, निश्चित जॉईंट होती. क्रिकेटचे जुळलेले हे लेजेंडरी खेळाडू आहेत ना, त्यांना क्रिकेटच्या मैदानावरती उतरण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. खरं तर त्यांची 40 प्लेची आजची मॅच आहे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल राऊंड द ग्राउंड केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकलेफ्ट नेहमी चांगली पाहायला मिळते त्या खेळाडूची. फिजिकल फिटनेस आज देखील चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली दोन्ही बंधूंची. सिंगल आली, केवळ एकेरी धाव येते. जिथे मात्र आपण ब्रजेश वरणकर चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. पहिले षटक 7 धावा दिल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केल्या. याही षटकामध्ये चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो आहे. धावा थांबल्यात 21 ला 5 बाद. यावेळेला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकला षटकार. षटक संपलाय 3. या आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या दिशेने जात असताना पाहत आहोत. पाणी मैदानाच्या दिशेने निघालंय. 7 दिवसाची स्पर्धा आहे, तर खऱ्या अर्थानं पाणी ज्या ज्या वेळेला आवश्यकता भासेल त्या त्या वेळेला पाणी तुम्हाला दिलं जाईल, याच्याकडे लक्ष वेधी आहेत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आज आपण पाहत आहोत. 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आहेत. 336 खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असताना पाहायला मिळाले. संपूर्ण ड्रेस कोड्स निशी या खेळाडूंना तुम्ही सातत्याने या मैदानावरती पाहत आहात. आजच्या दिवसामध्ये 4 संघ फर्स्ट हाफ मध्ये ए ग्रुप मध्ये खेळत आहेत. पायटा हॉटेल शिरसई, अगदी त्याच वेळेला शेष 11 धाटाव हा दुसरा संघ आहे. आयुष्य आरोही 11 हा संघ खेळतोय. स्ट्रॉंग बॉईजच्या अगेन चालू असलेला सामना आपण पाहत आहोत. एक दर्जेदार मॅच. एका बाजूला सिद्धू मोरे तर एका बाजूला तुम्ही स्वराज देवळे पाहताय. धावफलकावरती धावा बांधल्यात. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन दी बोर्ड. 27 ला 5 बाद झाल्यात. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. महत्वाचा सामना. खरं तर पहिल्या सामन्यापासूनच प्रत्येक फलंदाज आपल्या प्रदर्शनाचा विचार करतो. ज्यावेळेला सौरव विचाराची चर्चा करत असताना त्याला या गोष्टीचं टेन्शन होतं की गतवर्षी मी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलोय, या स्पर्धेला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतोय, बॅटिंगसाठी आघाडीला जावं लागणार आहे. खरं तर एक दडपण राहतंय का मोठ्या प्लॅटफॉर्मचं, मोठ्या मंचाचं, मोठ्या व्यासपीठाचं. प्रत्येक खेळाडूला एक वेगळं दडपण असतं आणि ते जुगारणंही गरजेचं आहे. कारण याच गोष्टीसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये आलेलो आहोत. मिलिंद जांभळे पुन्हा एकदा दिवचा गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. एक युवा आणि उद्योन्मुख गोलंदाजांचा भरणा या संघामध्ये पाहायला मिळालाय. चांगला ताफा सुसज्जित करण्यात आलाय आणि आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ झालाय. यावेळेला कव्हर्सला केलाय. वॉट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॅन्टास्टिक बॅटिंग बाय योगेश गंभे, ठोकला चौकार. पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरला. आता संपूर्ण हाती आता धुरा खांद्यावरती घ्यावी लागणार आहे या सामन्याची योगेश गंभेला. आणि ती करत असताना, घेत असताना त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. त्याला तो खेळ साकारावा लागणार आहे, ती बॅटिंग करून दाखवावी लागणार आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हे फटके नेहमीच त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. दादोजी कोंडेव ठाण्याचं मैदान स्टँड मध्ये मारले होते हेच बॉल, आणि आज त्याला ते फटके पुन्हा एकदा खेळणं हा मोह आहे खरं तर योगेश गंभेला, आणि तो आवरता आलेला नाही. या चौकारानंतर हा डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 31. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद. हाफ ट्रॅकर होता, क्षेत्ररक्षक तैनात केला त्याच क्षेत्रामध्ये. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. अगदी त्याच वेळेला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. ही जाणीवपूर्वक गोलंदाजी करण्यात येते. एक प्री प्लॅन पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथेच ठेवला ना जिथे बॉल डिलिव्हर करण्यात येतोय. क्षेत्ररक्षण पाहून केली जाणारी ही गोलंदाजी या युवा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कम्प्युटराइज गोलंदाजीचं प्रात्यक्षिक जणू काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेचा बॉल
ऑन साइडला प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. मोठा फटका येत असताना पाहायला मिळाला. पुढ्यातला बॉल लिलया मनगट वळवली. ऑन साइड ऑफ साइड कोणताही भेदभाव अद्याप योगेश गंभेच्या बॅटमधून पाहायला मिळालेला नाहीये. षटकारानंतर धाव फलकावरती 37 बनल्यात, 5 फलंदाज बाद. यावेळेचा बॉल खाली राहिला होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, वारंवार मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये योगेश गंभीरला आपण पाहत आहोत. खरं तर मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये राहावंच लागणार आहे. 3 षटक संपली होती, 4थं षटक प्रगतीपथावरती. फ्रंट लाईन गोलंदाजांना आपण हे 4ही षटक हाताळताना पाहत आहोत. संघाचे महत्वाचे गोलंदाज गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत, त्यांच्याच वरती हल्ले चढवण्याचे प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला शोधलंय, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला योगेश गंभे, महत्वाचा फलंदाज. 6वा धक्का स्ट्रॉंग बॉयज या संघाला लागलाय. 37ला 6 बाद. धावफलकावरती धावा 37 बनल्यात. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. अमर टावरी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळेल. खर तर 4 षटक संपले आहेत. दाटवगावचे आदरणीय वसंतजी रटाटे यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. रोशन शेठ पैर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आदरणीय वसंतजी रटाटे साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. आणि दत्ताजी महागावकर यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय दत्ताजी महागावकर यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे. येस, नाव बॅक टू क्रिकेट. इट्स ओड यू जयजी भोसले सर. यावेळेचा बॉल अवांतरने सुरुवात झाली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. मनीष कुचेकरला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. देहबोली सिद्धूची आणि मनीषची जेमतेम सेमच वाटते. त्या रीतीने त्यांचा मैदानाच्या आतमधलं वावरणं पाहायला मिळालं. अवांतर आली. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ने धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला वेगाने टाकला होता बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे मात्र चेंडू ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळालाय. चिरंजीव भिंगारे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. चिरंजीव कालिदास भिंगारे. मनीष कुचेकरने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतं. धावफलकावरती 38 ऑन दी बोर्ड. स्ट्रॉंग बॉयज संघ यावेळेला खाली राहिला. पुन्हा 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 तेच प्रयत्न. अक्रॉस क्रिकेट खेळण्याचे प्रयत्न सातत्याने पाहायला मिळाले, जे हाणून काढलेत मिलिंदने. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. फलंदाजाचे वैगुण ओळखले जातात. एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, त्याचा माइंडसेट इथे पाहिला जातोय आणि तदनंतर गोलंदाजी करण्यात येते. याचंच कारण फलंदाजाला रोखण्यामध्ये तितकासा यशस्वी राहिला मिलिंद कुचेकरला आपण पाहत आहोत. डॉट बॉल आल्यात. धावफलकावरती 38 बनल्यात. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. पुढचा बॉल यावेळेला पुढ्यात होता. डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोप्पा जेल वेल जज कॅच. आणखीन एक धक्का. 7वा फलंदाज बाद.
स्ट्राईक वरती हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. वारंवार या गोष्टीचा मी विशेष उल्लेख करतोय की टप्पा ज्या वेगाने इथे गोलंदाजी करण्यात येते टप्पा चांगलाच ठेवला. अगदी अचूक टप्प्यावरती निरंतरपणे गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते आहे. धावा थांबवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. दिशा ही सर्वाधिक महत्वाची बाब राहते आणि ती दिशा या खेळाडूकडे चांगली राहिली आहे. यावेळेला खोलात टाकला यष्टीरक्षकाचा वेध लगातारचे डॉट बॉल आलेत. या षटकामध्ये धावा दिलेल्याच नाही आहेत. एक अँगल बनवलाय, एक कॉरिडोर मेंटेन केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणीवपूर्वक केली जाणारी ही गोलंदाजी इथे पाहायला मिळते. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल वाईड आला होता, तिथून पुढे आपण पाहिलं तर 5 बॉल डॉट आलेले आहेत. शेवटच्या 7 बॉलचा खेळ अद्याप शेष आहे. पुढचा बॉल याही वेळेला खोलातला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिला चेंडू अपवाद होता, परंतु या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली मिलिंद कुचेकरने आणि तब्बल मनीषने आणि तब्बल आपण पाहिलं तर 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. काय गोलंदाजी राहिली मनीषची. 1 धाव 1 विकेट. 5 षटक संपले. धाव फलकावरती 38ला 7 बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. पवन खरिवलेला इन्व्हाइट करण्यात आला. शेवटचा आणि अंतिम षटक. पूर्वार्धाचा खेळ टॉस हारल्यानंतर बॅटिंग वाटायला आली. तो खेळ होऊ शकला नाही. जितकी मोठी नावं होती तितकं खेळ चांगला होऊ शकला नाही. धावफलकावरती धावा केवळ 38 बनल्यात. त्या शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 आल्या तर एक फायटिंग टोटल म्हणता येईल. संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कमी गतीचा चेंडू राहिला. गोलंदाजी मार्क वरती तिथे पवन खरिवलेला आपण पाहतोय. अमर स्ट्राईक वरती आहे. अमर तितकेसे मोठे आणि आश्वासक जनक असे फटकेबाजी त्याला करावी लागणार आहे. पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. उंची जास्त, लांबी कमी. फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. तुषार वादंत्री जसे निघाले ना त्याच वेळेला तेजजी नरे यांनी म्हणाले की एक षटकार जरी मारला ना तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज लगावण्यात आलाय. संघाचे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तेजजी नरे यांच्या माध्यमातून संघाचे संघ मालक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याच वेळेला चांगल्या दर्जाचा संघ त्यांनी बांधलेला आपण पाहिला. स्ट्रॉंग बॉईज. आता जे काय करायचं आहे ना ते संघाच्या कर्णधार संघ मालकालाच करायचं आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला. तुषार वादंत्री मैदानावरती. यावेळेचा बॉल आल्या पहिला बॉल फेस करत असताना पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. काय क्षेत्ररक्षण झालंय. कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. धावा रोखल्यात. पंचांनी सांगितलं चौकार. तुषार वाजंत्री यांनी. पुढचा बॉल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. कदाचित स्ट्रॉंग बॉय या संघाचं एक प्लॅनिंग असावे ना की आपल्याकडे स्ट्रेन किती आहे बॅटिंग लाईनअपची ती पाहण्यासाठी ओळखण्यासाठी ही गोष्ट असाव्यात. फलंदाज एका मागोमागे बाद होत गेले. सर्वांना बॅटिंग मिळाली आज. पुढचा बॉल. खोलातला पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळ आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव निश्चित. फेकी चांगल्या एंडला झाली. धक्का आणखीन एक. तुषार वाजंत्री फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये 9वा धक्का बाद.
धावफलकावरती 43 आहेत. 9 फलंदाज बाद झाल्यात. स्ट्रॉंग बॉयज संघाच्या वाट्याला बॅटिंग जी काही आली ना ती ताळमेळ तितकंसं जुळलं नाही. मोठी नावं पाहायला मिळाली. या कारणास्तव कागदोपत्री जितकी मोठी नावं राहिली ती मैदानावरती तो खेळ साकारता आलेला नाहीये. धावफलकावरती धावा म्हणल्या त्या 43. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप बटारे शेवटची आणि अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला 9व्या आणि 11वा क्रमांक. फलंदाज पहिला बॉल फेस करत असताना कॉट बिहाइंड विकेट. एक सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. ऑल आउट. पहिला संघ जो रोहा तालुका प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वाचा राहिलाय जे ऑल आउट झाल्यात. ऑल आउट होणारा संघ स्ट्रॉंग बॉयज या संघाला आपण पाहिलं. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती बनवण्यात आल्या त्या एकंदरीत 43-44 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. या पूर्वार्धामध्ये जे काय घडलं उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं या आपण आवाजामध्ये बदल करूयात. आवाज ऐकूयात. अर्थात कल्याणचा आवाज ऐकूयात. ठाणे जिल्ह्याचा. खरं तर या रोहा नगरीसाठी सातत्याने 7 दिवस समालोचन करणारे या आपण प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज ऐकतोय आणि सध्याच्या घडीला ऑर्केस्ट्रामध्ये सातत्याने चांगले सिंगर म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहतोय. प्रथमेशजी ठाकूर, थँक्यू. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. पुढील सामना विनर विनर मध्ये खेळवला जाईल, लक्षात ठेवा. त्यामुळे पहिल्या सामन्याचे विनिंग कॅप्टन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पाटा हॉटेल शेडसई हर्षद टावरी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, बिकॉज यानंतर लगेचच विनिंग विनिंग ही मॅच खेळवली जाईल. निखिलजी जाधव साहेब यांच्या वतीनं या डावामधील जोही फलंदाज सलग 3 षटकार ठोकेल त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय दर्शनजी मांडुसकर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. आदरणीय दर्शनजी मांडुसकर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. योगीराजजी मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय. मनी प्लांट अगदी आपण पाहिलं तर शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरीचे प्रोप्रायटर आदरणीय रुपेशजी सानप साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलंय. पुरस्कर्त्यांचा मनापासून आभार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पाठलाग इथनं करायचा आहे तो खेळाच्या उत्तरार्धामध्ये दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय तो एकंदरीत 44-44 आरोही 11 विपक्ष स्ट्रॉंग बॉयज डिफेंडिंग चॅम्पियन्स. पण स्ट्रॉंग टीम ऑन पेपर आपण पाहिली, पण ऑन ग्राउंड जो दमदार प्रदर्शन करतो तो नेहमी विजयी रथावरती विराजमान होतो. आणि ऑन ग्राउंड दमदार प्रदर्शन खेळाचा पूर्वार्धामध्ये अद्याप तरी राहिलंय
ते आयुष्य आरोही 11 संघाचं. मॅच इज ऑन. सामना सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. दर्जेदार क्रिकेट आपल्याला इथून अनुभवायला मिळेल, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. स्ट्रायकिंग इनवरती बाटे तयार. अभि मेहतरला बेहतर कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्वराज देवळे बॉलिंग मार्कवर. अष्टपैलू खेळाडू आहे, दमदार कामगिरीसाठी ओळखला जातो. हाऊ वॉज दॅट. अंपायरला विचारलं जाते, अपील केली जाते जोरदार, पण अंपायर वरती कोणताही इम्पॅक्ट पडत नाहीये. चेंडू आणि बॅटला कोणताही संपर्क झाला नाहीये. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. स्वराजला आपण पाहतोय जेन्युइन ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंट मध्ये इक्वल कंट्रीब्युशन आपण त्याचं पाहतो. पण अगदी गतवर्षी तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं, स्ट्रॉंग बॉयज या संघासाठी खेळताना उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्याने पटकावला होता. आणि त्यासोबत PNP चषकामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याने पटकावला. ऑन साइडला वळवलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला, फिल्डर धावतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, त्याचा फायदा बॅट्समन उचलतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरला कॅपिटलाइज करण्याचा पहिला प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल केला. फार सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या षटकाला युटिलाइज करतो बॅट्समन. डीप मध्ये आता एक्स्ट्रा कव्हर आणि समोर मिड विकेट. ऑन साइडला लॉब करायचा होता, पण बॉल मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ पलीकडे. बेहतरीन स्ट्रोक ओव्हर द लॉंग ऑफ. स्ट्रायकिंग एंड वरती अभि मेहतर, आणि मेहतरनं जबरदस्त फटका मारलाय. मेहतरनं मारलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. बॉल तयार. बॅटची हेल्दी एज. शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये डाव मिळणार नाही. सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक निखिलजी जाधव यांच्याकडून असेल. डॉट, चौकार, षटकार आणि डॉट. मागील 4 चेंडू मध्ये 2 तुझे 2 माझे असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ठोसास ठोसा, जशास तसं प्रत्युत्तर. स्वराचा बॉल कोला टाकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर द विकेट कट करतोय. शॉर्ट पॉइंटला बॉल सिंगल इथे मात्र प्राप्त केली जाईल. अगदी पहिल्या दिवसाला देखील दमदार प्रतिसाद प्रेक्षकांचा आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी आपण पाहिलं अभि मेहतरच्या बॅटमधनं जो ओव्हर द लॉंग ऑफ षटकार आपण पाहिला, त्यासाठी वसंतजी रटाटे साहेब यांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. आणि प्रथमतः स्ट्रायकिंग इनवरती आता मनीष कुचेकरला आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी, आघाडीची जोडी आपण पाहतोय. अगदी ओपनर बॅटर सिद्धू मोरे देखील आहे, पण सिद्धू मोरे कॅप्टन आणि कुठेतरी धावसंख्या कमी आहेत, त्यामुळे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. बॅटची हेल्दी एज. शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये आणि 1 रन इथे मात्र प्राप्त केली जाईल. सिंगलने मात्र षटकाची समाप्ती झाली. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला. पूर्ण धावसंख्या धावफलकावरती 12. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. विकेट गमावले त्याने. फक्त 7 धावा होत्या. विकेट जास्त गमावले. जवळपास ऑल आउट झाला संघ. आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये पहिला संघ या स्पर्धेतला जो ऑल आउट होतोय. गत वर्षी चॅम्पियनशिप पटकावली होती आणि या नव्या पर्वामध्ये, चौथ्या पर्वामध्ये पहिल्याच मॅच मध्ये ऑल आउट होताना पाहायला मिळालं. त्यामुळे खेळ क्रिकेटचा आहे. कधी राजाचा रंक आणि रंकाचा राजा बनेल याचा नेम नाही. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2. पेटूचं षटक आणि दीपक गंबे यांना आपण पाहणार आहोत. जेन्युइन ऑलराऊंडर
अष्टपैलू खेळाडू हा देखील आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होतो यावेळेस. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल रेशो वाढवावा लागेल गोलंदाजांना. तीक्ष्ण बाणा अगदी गोलंदाजीचा चालवावा लागेल आणि धारदार गोलंदाजी करत असताना डिसिप्लिन बॉलिंग अटॅक जर तुमच्याकडे असेल तर लो टोटलची मॅच देखील शेवटच्या चरणापर्यंत रंगू शकते. सध्या लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग इनवरती मनीष कुचेकर. गंभीर तयार. स्लॉट मध्ये आला नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर. फार सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त झेल. क्षेत्ररक्षक संदीपला आपण तिकडे पाहतोय आणि दर्जेदार झेल टिपत असताना पहिल्या विकेटचं पतर मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना आयुषी आरोही 11 ला लागणारा धक्का पहिला. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय टायगर ऑफ धाटाव सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आता स्वतः संघ कर्णधार मैदानाच्या आतमध्ये जाऊन जबाबदारी स्वीकारतोय. फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. पहिली विकेट आता लवकर गमावलेली आहे. पाठलाग 44 करायचा आहे. 12 वरती धक्का लागलाय. पहिला बॅटिंग करत असताना आयुषी आरोही 11 या संघाला. त्यामुळे आता कॅप्टन कशा प्रकारे खेळेल. कॅप्टनला आता मात्र उत्तरदायित्व निभावावं लागेल या मैदानाच्या आतमध्ये. आणि मी जसा उल्लेख केला टायगर ऑफ धाटाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिद्धू मोरे क्रमांक 3 वरती येतोय. कॅप्टन. हे बॅटल इंटरेस्टिंग असेल. एका बाजूला दांडगा अनुभव आहे दीपक गंबे यांच्याकडे. दुसऱ्या बाजूला मॉडर्न डे क्रिकेट मधला प्रिन्स ऑफ धाटाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मजा येईल बॅटल पाहण्यासाठी. इंटरेस्टिंग बॅटल. हलक्या हाताने खेळतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे सिद्धूला देखील माहिती आहे आणि अवघ्या सिंगलने समाधान मानतोय. मिड ऑन मध्ये एक धाव एकवटली गेले. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे 13 वरती 13 रन्स ऑन बोर्ड. सिद्धू मोरे अभि मेहतर ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षी देखील कर्णधार पद सिद्धूकडे होतं. पाण्याची मागणी केली जाते. त्यामुळे आम्ही खेळाडूंना नेहमी सांगतो की सराव करा, थोडं वॉर्मअप करा आणि मग मैदानामध्ये उतरा. सौरभ अगदी दुखापतग्रस्त आहेत. सलग 2 मॅचेस मध्ये 2 खेळाडूंना दुखापत झाली. पहिल्या मॅच मध्ये हर्षद टावरीला आपण पाहिलं आणि आता सौरभ विचारे देखील इंजर्ड झालेला आहे. दोन्ही मॅच मध्ये 2 इम्पॉर्टंट प्लेयर. अगदी पहिल्या मॅच मध्ये पायटा हॉटेल शेडसई संघाचा स्वतः कर्णधार हर्षद टावरी इंजर्ड झालाय आणि आता स्ट्रॉंग बॉयज संघाचा खरं तर महत्वपूर्ण भक्कम खेळाडू आता इंजर्ड होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. खेळाडूंनी थोडी काळजी घ्या कारण सलग 2 मॅचेस मध्ये 2 खेळाडू इंजर्ड झालेले आहेत. बी केअरफुल. सर सलामत तो पगडी 50. स्ट्रायकिंग इन मध्ये पुन्हा एकदा आता बॅटर अभि मेहतर ज्यानं बेहतर एक हिट लगावला. एक चौकार एक षटकार त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. संयमी खेळी साकारतोय. चौकार षटकार आल्याच्या नंतर शांततेनं सिंगल डबल वरती फोकस करतोय. गंभीर तयार. कट केलाय. बॅटची हलकीशी बाहेरची कडा घेतली. शॉर्ट थर्डला एक सिंगल. चोरटी धाव.
दीपक गंभीरचा अगेन्स्ट थोडं शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाजांना शांतपणे खेळत असताना, संयमी खेळ करताना त्यांना माहिती आहे अगदी ती कॅपॅसिटी आहे, ती कॅपेबिलिटी आहे गोलंदाजामध्ये. वसंत शिरटाटे यांच्या वतीने देखील सिद्धू मोरेच्या षटकारासाठी, प्रति षटकारासाठी 100. स्ट्रायकिंग इन मध्ये अभि मेहतर. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल आहेत आता. डीप मध्ये जो फिल्डर कव्हरला होता तो लॉंग ऑफ रिझन मध्ये आलाय, वाईड ऑफ लॉंग ऑफला कुला टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करतोय सिद्धू. सेन्सिबल सिद्धूला आपण पाहतोय सध्या. फार चेंजेस केले त्याने बॅटिंग मध्ये. नेहमी सुरुवातीला आपण पाहिलं की आल्या आल्या पॉवर हिटिंग डॉमिनेशन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्याचा नेहमी असायचा, पण आज थोडा वेगळ्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, थोड्या वेगळ्या स्थितीमध्ये. कारण त्याला माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे, विकेट महत्वाची आहे त्याची, कारण संघाची जबाबदारी त्याच्यावरती आहे. रायटी बॅटर अभि मेहतर. मेहतरनं मारलाय पुन्हा समोर. यावेळेस हवेची साथ मिळेल का नाही. समोर ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला टिपला जाईल आणि संपला बॅटर अभि मेहतरचा खेळ. लागणारा धक्का दुसरा बॅटिंग करत असताना आयुषी आरोही 11. दोन विकेट इथून गमावलेल्या आहेत. इम्पॉर्टंट दोन्ही बॅटर आता मैदानाच्या बाहेर. अगदी सलामीची जोडी तंबूच्या आतमध्ये आता आराम फरमावताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉप ऑर्डर निस्तानाभूत करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजांचा, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 वसूल केल्या. दीपक गंभीरनं काय इम्पॅक्ट टाकलाय. गंभीर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजांना अगदी विचारात पाडलं आणि आता मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटला सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धू मोरे हे तो मुमकिन आहे. जोपर्यंत सिद्धू मोरे मैदानाचा आतमध्ये तोपर्यंत सामना हा अगदी आयुष्य आरो 11च्या बाजूने झुकलेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्या पारड्यात वजन आहे. 2 षटकाचा खेळ पूर्ण. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 15 लॉस ऑफ 2 विकेट. ज्या प्रकारे पहिल्या डावात स्थिती होती तशी स्थिती आता मात्र पुन्हा दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळते. गोलंदाजांना मात्र चांगली साथ मिळाली आहे विकेटवरती. स्वराज देवळे बॉलिंग मार्कवर. दमदार गोलंदाज आहे. गुणवत्ता ठासून भरलेली आहे या गोलंदाजामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. मॉडर्न डे क्रिकेट मधील 2 सर्वोत्तम खेळाडू एक दुसऱ्याच्या समोर. हे बॅटल देखील दमदार आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक बॅटल हे मजेशीर आहे, कारण ही स्पर्धा देखील तितकी रेपुटेड आहे. ड्राईव्ह करतोय गॅप मध्ये लॉंग ती कापेट डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल. फिल्डर पोहोचलेत वेगाने. सेकंडचा कॉल. हा ना सिद्धू धावलाय आणि इथे मात्र काय घडले पाहायचंय. क्रॉसिंग झाली की नाही पाहिलं जाईल, चेक करायचंय. टेक्निकल रूम मध्ये आता कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. गरज होती का या धावेची, हा प्रश्न आता उद्भवला मैदानाच्या आतमध्ये. कारण 1 रन मिळाली होती. विकेट टिकवणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. या पूर्वीच्याच ओव्हरमध्ये तुम्ही 2 विकेट गमावल्यात. अशी विकेट सोडून चालणार नाही. क्रॉसिंग झाले की नाही पाहायचंय. कोण बाद झालाय हा महत्वपूर्ण प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवलाय. प्रेक्षक देखील पहिल्या दिवसामध्ये मोठ्या संख्येने आपल्यासोबत जोडले जातात. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं RTPL मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जाते. झूम इन झूम आउट करून स्लो मोशन मध्ये प्रत्येक अँगलनं गोष्टी चेक केल्या जात आहेत. निर्णयाची जाच पडताळणी केली जाते. सिद्धू मोरे बाद असेल. क्रॉसिंग
सर्व काही सांगून जातात या विकेटचं महत्व किती होतं. सर्वात मोठी विकेट या मॅच मधील, या डावातील सर्वात महत्वपूर्ण फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला परतलाय. कॅप्टन वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिद्धू मोरे दुर्दैवीरित्या बाद झाला, मी म्हणेन गरज नव्हती खरं तर, आणि ही धाव अंगलठी आली असं म्हणावं लागेल. एका धावेसाठी ज्या विकेटला तुम्ही गमावलाय त्या विकेटचं महत्व फार होतं. सिद्धू मोरे धावचीच्या स्वरूपात बाद. आता टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाभूत झालेला आहे. टॉप ऑर्डरचे तिन्ही बॅट्समन डगआउट मध्ये आता आराम फरमावताना तुम्हाला पाहायला मिळतील. मधल्या फळीतील फलंदाजांवरती जबाबदारी मोठी आहे. इक्वेशन आता 22 बॉल 28 धावांची गरज आहे. जयेश सरांनी अगदी चांगला उल्लेख केला की ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी नंदनवन आहे. या खेळपट्टीवरती गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्वराज देवळे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवला जातोय. उगीच नाही खरं तर या खेळाडूला आरटीपीएल मध्ये बेस्ट बॅट्समन आणि पीएनपी चषकामध्ये बेस्ट बॉलर मिळालाय. बायकर मॅन आहे आणि तशी कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर त्यानं 12 खर्च केला बिकॉज तिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन्स होते फिल्डर्सवरती. आणि आता जसं विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, तो डॉमिनेटिंग अप्रोच देखील स्वराज देवळे दाखवतोय. दमदार देवळे आणि स्वराजची सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्पा आणि भेदक मारा करत असताना नियंत्रित गोलंदाजी तो करतोय. डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी दीपक गंभेनं तो प्रेशर क्रिएट केला आणि तो आता कन्सिस्टंटली मेंटेन ठेवला स्वराज देवळेनं. पुढचा बॉल बॅटच्या संपर्कात तितका चांगला बॉल येत नाहीये. ते टायमिंग अजूनपर्यंत जुळत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे. टोटल 18 वरती 44 करायच्यात, 18 झालेल्या आहेत. उर्वरित चेंडू 20 विजयासाठी 26 ची गरज. 26 रन स्टील रिक्वायर्ड. पायटा हॉटेल शेडसाई टीमचे कॅप्टन आपण देखील जोडलं जायचं आहे, कारण यानंतर लगेचच विनर विनर ही लढत खेळवली जाईल. आजच्या दिवसामध्ये दर्जेदार क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. फुल टॉस लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. पाठवलाय मैदानाच्या बाहेर. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क. आरटीपीएल ब्रँडेड हिट षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द बॉलर सेट सरळ बॅटनं स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. ऍब्सोल्युटली ग्रेट हिट. दर्जेदार फटका आपण पाहतोय. 6 धावा तब्बल धावफलकावरती जोडल्या जातात. टीमची टोटल धावफलकावरती आता 24 या आकड्यावरती. अर्धा टप्पा पार पाडलाय. अर्धा अजूनही शेष 20 करायच्या आहेत 19 चेंडूंमध्ये. 19 चेंडू 20 ची गरज. पुढचा बॉल स्वराज देवळे बॉलिंग मार्कवर. लॉफ करायचा होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल. कदाचित वाईड वाचवण्यासाठी अपील झाली असावी. रक्षकांना या गोष्टी करताना पाहत असतो आणि आता देखील तेच घडलं. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन टोटल मध्ये जोडली जाईल. धावसंख्या 25. 25 या आकड्यावरती धावफलक. स्वराज देवळे बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र कोला टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न बॅटरने केला आणि तत्पूर्वी सिंगल मिळाली. मोठ्या फटक्यानंतर सेन्सिबल अप्रोच देखील तिकडे दाखवला फलंदाजांनी. षटक क्रमांक 3 पूर्ण एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 26 लॉस ऑफ 3. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 26. येणारे चेंडू 18 आणि 18 मध्ये 18 करायच्यात. रणबॉल इक्वेशन 18 चेंडू 18 धावा.
तहान तर भागली पण आता धावांची तहान लागली आहे आयुषी आरोही 11 या संघाला. ती कोण भागवेल हा प्रश्न आहे. टॉप ऑर्डर निस्तनाबूत झाल्याच्या नंतर मधल्या फळीतील फलंदाजांवरती मोठी जबाबदारी आली. भास्करला आपण पाहतोय आणि त्यासोबत पवनला आपण पाहतोय. पवन कारिवले आणि भास्कर साटमकर तगडी बॅटिंग करावी लागेल कारण येणारे 18 बॉल आणि 18 करायचे आहेत. इक्वेशन सोपं आहे मी तर म्हणेन आयुष्य आरोही 11 संघासाठी. पण कोणत्याही धावा विजयाची हमी तुम्हाला देऊ शकत नाही. कमी धावांवरती रोखलं याचा अर्थ असा नाही की सहज तुम्ही सामना जिंकू शकता आणि जास्त धावा बनवल्या याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या सहज डिफेंड करू शकता. हा खेळ क्रिकेटचा आहे. इथे अनेक मोठमोठे उलटफेर होताना आपण पाहतोय. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षणात आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. षटक क्रमांक 14 आणि गोलंदाजी मार्कवरती आता संदीप भटारेला आपण पाहतोय. फुल टॉस होता ऑन साइडला. टप्पा पडू दिला नाही कारण फलंदाजाला देखील माहिती आहे की जर का टप्पा पडला तर हातभर चेंडू वळण देखील घेतो आणि दोघांनाही एकमेकांचा चांगला डावपेच माहिती आहे. एका बाजूला संदीप आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला भास्कर साटमकरला आपण पाहतोय. बरेच वर्ष एकत्र क्रिकेट खेळलेल्या त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांचा डावपेच माहित आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप बॉलिंग मार्कवरती स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय. फलंदाज सज्ज होतो स्ट्रायकर एंड वरती पवन करिवले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय. सेकंडचा कॉल 2 मिळतील सहज. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं तालमेळ आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा इथे एकवटल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे टोटल स्कोर कार्ड वरती 29. 29 धावा. आता येणारे 16 बॉल विजयासाठी करायच्यात 15. समीकरण दिसायला जरी सोपं असलं ऑन स्क्रीन पण या मैदानावरती जर आपण पाहिलं तर फलंदाजांना फार संघर्ष करावा लागतोय. गोलंदाजांसाठी नंदनवन असलेली ही खेळपट्टी, गोलंदाजांसाठी अनुकूल असलेली ही खेळपट्टी आणि पुरेपूर फायदा प्रत्येक गोलंदाज या खेळपट्टीचा घेतोय. संदीप लेफ्ट हँड बॅटरीसाठी यावेळेस मात्र ऑन साइडला वळवतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे. सेकंडचा कॉल फेकी चुकीच्या एंड वरती आली आहे पण एकच धाव मिळेल. बॉल गॅदर देखील झाला नव्हता आणि दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला नाही कारण यापूर्वी कर्णधाराचे विकेट गेले धावचेच्या स्वरूपात. त्यामुळे जर आपण पाहिलं तर आता इथून या मॅच मध्ये विकेट टिकवून खेळायचंय, थांबून खेळायचंय. संदीप चांगले फिरकीपटू आहे आणि अगदी आजही तीच धार गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळते पण यावेळेस विथ द विंड हवेची साथ मिळाली. ऍब्सोल्युटली कार्बन कमाल कॅच. अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. डोळ्यांनी पाहिलंय तरी देखील विश्वास होत नाही या झेलवरती. काय झेल टिपलाय. वॉर्ड कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणू शकतो आपण. अवघ्या एका हातामध्ये उडी मारत असताना हा झेल टिपला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तिकडे राहुल म्हात्रेनं होत्याचं नव्हतं केलंय. एका क्षणाला असं वाटलं की षटकार आहे पण दुसऱ्या क्षणाला भिंतीसारखा उभा राहिला राहुल आणि त्याने झेल टिपलाय. अगदी जवळ सीमा रेषेच्या लगत बॉडी स्ट्रेच केली, जम्प केलं. 1 हँडेड कॅच. एका हातात हा झेल घेतलाय. जणू काही हातांवरती फेविकॉल लागलाय की काय आणि तो बॉल येऊन डायरेक्टली चिटकला त्याच्या हातामध्ये. ऍब्सोल्युटली ग्रेट कॅच. जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये आणि आता समीकरण बदललंय. 14 बॉल 14 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दानिश अन्सारी विकेटच्या मागे येऊन खेळलाय. शॉर्ट फाईन लेग ऍक्शन मध्ये एका पाठोपाठ दुसरी विकेट. तू चल मैं आया. ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. जे पूर्वार्धामध्ये घडलं तेच उत्तरार्धामध्ये आता मात्र आपण
सलगच्या दोन विकेट इथे मिळवल्यात. संदीपनं अप्रतिम गोलंदाजी करतोय मैदानाचा आतमध्ये. अचूक टप्पा आणि भेदक मारा. अटॅकिंग बाणा. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी. ज्याच्या गोलंदाजीला आहे धार तो गोलंदाज करतोय फलंदाजांवरती वार. अगदी आपण पाहतो नेहमी बॅट्समन जेव्हा षटकार मारतो तेव्हा तो गोलंदाजावरती वार करतो, पण आता गोलंदाज फलंदाजांना शांत ठेवतोय. टॉस झालाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. त्या स्पॉटकडे अक्षरशः फलंदाज बघत राहिला. षटकाची झाली सांगता. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 30 धावा फलकावरती. येणारे 12 बॉल विजयासाठी 14 धावांची गरज. विनर मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. बघा साइड अँगलला अगदी जो कॅमेरा आहे त्याच्या खाली जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण तिकडे वारंवार बघा. त्या कॅमेरामॅनला त्रास होतोय प्लीज. आमच्या स्क्वेअर अँगलला जो कॅमेरा आहे कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला थोडे आपण काळजी घ्या. तिकडे डिसिजनला आपल्याला अडथळा येता कामा नाही. बस चला वळूया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. 12 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 14चं समीकरण. अवघ्या 44 करायच्या होत्या पण आता 44 करताना नाकी नऊ येत आहेत की काय हा प्रश्न पडलाय. संघर्षाला खरी आता सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना रंगेल त्यामध्ये शंका नाहीये. सामना अटीतटीचा सामना रोमहर्षक होईल त्यामध्ये ते मात्र शंका नाही. प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली आहे. कोण जिंकेल हा महत्वपूर्ण सामना. दोन्ही संघांसाठी पहिला सामना हा इम्पॉर्टंट आहे बिकॉज जिंकले तर विनर मध्ये दुसरा सामना जिंकून लगेचच अगदी आपण पाहिलं तर सुपर 12 मध्ये धडक मारता येईल. त्यामुळे ते इंटेन्शन असणारे दोन्ही संघांचा प्रथमतः तो गोल सेट झालेला असेल की पहिल्या 2 मॅचेस सेफली जिंकून आपल्याला टॉप 12 मध्ये प्रवेश करायचा आहे. गोलंदाजी मागपती तुषार वाजंत्री स्वतः पुरस्कार देत आहेत आणि त्यांचा समाचार देखील योग्य घेतलाय. फुल टॉस होता आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. पाठवलाय बॉलला मिड विकेट हवाई यात्रेवरती. इट्स अ बिग हिट. आरटीपीएल सिक्सर. बॉलची मागणी केली जाते. तेजस नंदे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. कोणत्या क्षणी चेंडू फुटला, भिजला, हरवला, खराब झाला तर त्या जागी तुम्हाला कंपल्सरी नवीन बॉल देण्यात येईल, पण तो चॉईस नसेल. लक्षात ठेवा. वसंतजी रटाटे साहेबांच्या वतीने या षटकारासाठी नुकतंच 100 रुपयाचं पारितोषिक आलेले. यावेळेस मिस टायमिंग बॉल अबे मध्ये फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगला झेल. षटकारानंतर या फटक्याची गरज होती का हा देखील प्रश्न उद्भवलाय. मोठा फटका आला होता. सिंगल डबलने काम चाललं असतं पण फलंदाजाला धावांचा मोह आवरता आला नाही आणि विकेट तिथे मात्र तो गमावतोय. आणखीन एका विकेटचं पतन. की तुमचे विचार, तुमचे प्रयत्न आणि तुमचा संघर्षही मोठा असायला हवा.
कारण समस्या मोठी आहे, तर तुम्हाला मोठे फटके देखील मैदानामध्ये खेळावे लागतील. आणि मोठा फटका आला होता, गरज नव्हती पुन्हा एकदा, पण धावांचा मोह तो आवरता आला नाही. ती गोलंदाजाने दिलेली लालच, आणि अगदी असं म्हटलं जातं की लालच बुरी बला आहे, आणि तिथे मात्र विकेट गमावली फलंदाजानं. इम्पॉर्टंट विकेट होती आणि बॅटर पवन करिवले बाद होतोय. एक चांगली इनिंग त्यानं साकारली, संघाचा डाव त्यानं सावरला जरूर. जे मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण थोडं बाहेर बसा प्लीज. जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये येऊन बसलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांना विनंती की आपण मैदानाच्या बाहेर बसायचं प्लीज, नाहीतर या आपलं मंच आहे तुमच्यासाठी, स्टेजवरती येऊन बसा. 36 धावा धावफलक होती, 36. 10 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 8 धावांची गरज आहे, पण दुसऱ्या बाजूला 6 विकेट गमावल्यात. प्रथमतः विकेट त्यानंतर टॉस पाहिला जाईल. धीम्या गतीचा बॉल सोडून दिला ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर, वाईड बॉल. या धावा आपसूक दिलासा देत आहेत दुसऱ्या बाजूला आयुषी आरोही 11 संघाला. त्या म्हणतील कशा का नाही होत, धावा येणं महत्वाचं आहे. वाईड येत, ओव्हर थ्रो येत किंवा बॅटने येत, धावा स्कोरबोर्ड वरती लागतात, त्याला महत्व. हो, फसवा चेंडू, हाऊ वॉज दॅट, अपील केली आहे, हाईट फॅक्टर, पण ते सांगतात मिसिंग स्टम्प्स. यष्टांना मिस करून चाललाय हा बॉल, त्यामुळे LBW ची अपील पेटाळली गेली आहे. डॉट बॉलची समाप्ती. एव्हरी डॉट बॉल इज क्रिएटिंग ट्रिमेंडस प्रेशर. यापूर्वी मी उल्लेख केला, दुसऱ्या डावामध्ये जेव्हा फलंदाज फलंदाजी करतात तेव्हा प्रत्येक डॉट बॉल त्यांच्यावरती वाढवतो तो दबाव. सोडून दिलाय पुन्हा एकदा, वाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. या एक्स्ट्रा धावा जरूर महागड्या ठरतील. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी असं म्हणावं लागेल. पहिलेच धावफलकावरती धावा कमी आहेत, त्यामध्ये जर तुम्ही अशा एक्स्ट्रा रन खर्च करत राहाल तर सामना तुमच्या हातातून निसटेल, त्यामध्ये शंका नाहीये. पुढचा बॉल तुषार वाजंत्री पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रीज सोडली होती, बाल बाल बचे. फसवा चेंडू आपण पाहतोय. कदाचित यासाठी वाईट बॉल देखील आहेत की काय, ते ट्रॅप आहे की काय, ते जाळे रस्ता आहेत की काय फलंदाजासाठी, हे देखील पाहायचंय. प्रत्येक बॉल इथे महत्वाचा आहे. धाव ना धाव इथे महत्वाची आहे. धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि आता मात्र सामना येऊन पोहोचलाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 8, आणि विजयासाठी गरज आहे ती 6 धावांची. 6 रन स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी गरज आहे 6 धावांची. ऑन पेपर इक्वेशन फार सोपं वाटतंय, पण पहिल्या मॅच मध्ये देखील लो स्कोरिंग इक्वेशन जेव्हा शेवटी शिल्लक होतं, शेवटच्या बॉल पर्यंत रंगली मॅच. स्मॅश करतोय, फटका चांगला आहे. 2चा प्रयत्न असेल का, 1 मिळाली आणि दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. थ्रो अतिशय चांगला, पण तिथे मात्र ऐन मोक्याच्या क्षणाला झाली गडबड आणि 2 मिळाल्या. ऊपर वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के. 4 अक्षरी मेहनत सोबत 3 अक्षरी नशीब जर तुम्हाला मिळालं तर मात्र सफलता अगदी तुमच्या पुढ्यात येते, आणि तेच आपण पाहतोय. 2 धावा एकवटल्या, धावसंख्या 2ने 40 वरती. 44 करायच्या, 40 धावफलकावरती लागल्यात. उर्वरित चेंडू 7, आणि विजयासाठी करायच्या धावा आता फक्त आणि फक्त 4. 7 चेंडू 4 धावांची गरज या मॅच मध्ये आयुषी आरोही 11 या संघाला. फटका चांगला आहे, फिल्डर थोडी मिसफील्ड झाली. ब्रिलियंट एफर्ट, प्रयत्न जबरदस्त राहिले. चौकार आला, सामना संपलाय, मॅच फिनिश, आणि सामना जिंकलाय तो आयुषी आरोही 11 या संघानं. वेल प्लेड टीम आयुषी आरोही 11. आणि हार्ड लक टफ लक म्हणूया आपण स्ट्रॉंग बॉईजला. कुठे चुकलं, बॅटिंग ऑर्डर मध्ये काय चेंजेस करायला हवेत, काय रणनीती आपली बदलायला हवी, हे विचार करून प्लॅन करून पुन्हा सेकंड मॅच मध्ये ते उतरतील. विनर मध्ये होईल मॅच. पायटा हॉटेल शेडसई आणि आयुषी आरोही 11.